नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. शहराच्या उपनगरातील मजगाव येथे गुरुवार सायंकाळी काही अज्ञात व्यक्तींनी मेंढपाळावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही जणांनी मेंढपाळाकडे पार्टीसाठी मेंढ्या देण्याची मागणी केली होती. मात्र मेंढपाळांनी नकार दिला असता संतप्त टोळीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात दोघे मेंढपाळ जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेंढ्यांचा कळप खाजगी शेत जमिनीत थांबविण्यात आला होता. त्या ठिकाणी जबरदस्तीने मेंढ्या घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडितांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर करत भारतीय जनता पक्षाकडून बेळगाव शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने करत काँग्रेसच्या नेतृत्वाचा निषेध व्यक्त केला. यावेळी आरोप करताना गांधी परिवाराने जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केला आहे. त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवे असे सांगून आरोप करण्यात आला. या आंदोलनाप्रसंगी महांतेश वकुंद, महादेव दरेंना, स्नेहित शेट्टी, चेतन पाटील, कृष्णा पाटील, शिवकडेंनावर यासह भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव शहरातील सर्व चर्चमध्ये आज गुड फ्रायडे निमित्त मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा करण्यात आला. द गोवन वे ऑफ द क्रॉस प्रार्थनेद्वारे येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झालेल्या या सेवेमध्ये हजारो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते. काल गुरुवार दिनांक 17 रोजी रात्री मौडी थर्सडेच्या दिवशी बिशप डेरेक फर्नांडिस यांनी फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये 12 शिष्यांचे पाय धुतले. नम्रता व सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या धार्मिक विधीमध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. बैलहोंगल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या 3 घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी सुमारे 4 लाख रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत. बैलहोंगल पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 वेगवेगळ्या घरामध्ये चोरीची प्रकरणे घडली होती. तपासात पोलिसांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत. हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील मांजरेकर कॉलनी येथील परिसरातील अनेक भागात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. मागील काही दिवसापासून पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडली असून नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही भागात दूषित पिवळसर व घाण मिश्रित पाणी येत आहे. अनेक दिवसापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कलाश्री कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड घेऊन येत आहे कलाश्री डिपॉझिट योजना. 5 वर्षे 9 महिन्यावरील डिपॉझिट करता लकी ड्रॉ तसेच जिंका आकर्षक बक्षिसे. पहिले बंपर बक्षीस 10 ग्रॅम सोने, दुसरे बंपर बक्षीस 500 ग्रॅम चांदी, तिसरे बंपर बक्षीस 43 इंच LED टीव्ही, चौथे बंपर बक्षीस कॉर्नर सोफा सेट, पाचवे बंपर बक्षीस रुपये 25,000 रोख रक्कम. ड्रॉची सोडत 20 एप्रिल 2025 रोजी. तर आजच संपर्क साधा. कलाश्री टॉवर, शगुन गार्डन समोर, खानापूर रोड, उद्यमबाग, बेळगाव. मोबाईल क्रमांक 7975247850. राकोस्कोप या मुख्य रस्त्यावर कल्लेहोळ क्रॉस नजीक एक जुने पूल आहे. बऱ्याच वर्षापासून असलेले हे जीर्ण पूल काढून नवीन बांधकाम करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हाती घेण्यात आले आहे. या मुख्य रस्त्यावर अरुंद व जुन्या पुलामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत होता. शिवाय या ठिकाणी कित्येक लहान मोठे अपघात देखील झालेले आहेत. यानंतर देखील अपघाताला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. त्यामुळे याची तातडीने दखल घेऊन पुलाची रुंदी वाढवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पर्यायी मार्ग निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यानंतर रस्ते व पुलाचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बेळगावसह संपूर्ण उत्तर कर्नाटकात उन्हाचा जबरदस्त तडाखा जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळेस तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊन पोहोचत आहे. उन्हामुळे रस्ते ओस पडत आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. शहरात बंद सदृश्य शांतता दिसून येत आहे. दुकाने उघडी असली तरी ग्राहकांची वर्दळ मात्र कमी आहे. रिक्षा, बस व इतर सार्वजनिक वाहतुकी दुपारी मंदावलेली दिसत आहे. उन्हामुळे वृद्ध, लहान मुले आणि कामगार वर्ग सर्वाधिक त्रासला आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना गरजेचे असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुरेसे पाणी प्यावे, थेट सूर्यप्रकाश टाळावा आणि हलके सैल कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अज्ञात वाहनाने मोटरसायकलला ठोकरल्याने
सावगाव येथील तरुण जागीच ठार झाला. गुरुवारी पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील केली बायपास जवळ हा अपघात घडला. वाहतूक उत्तर विभाग पोलिसांकात या अपघाताची नोंद झाली आहे. शुभम लक्ष्मण गुगरेटकर वय 29 राहणार कणमेश्वर गल्ली सावगाव असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. मोटरसायकलवरून काकती येथे कामाला जाताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला आहे. विविध कारणांनी रिक्त झालेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये 11 मे रोजी मतदान होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केला आहे. यासंबंधी 22 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल, तर 14 मे रोजी मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत येळ्ळूर, सांब्रा, कुद्रेमणी आणि सुळगा या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. सार्वजनिक सुट्टी वगळून इच्छुक उमेदवारांनी 2 मे पर्यंत अर्ज दाखल करावा. बेळगाव तालुक्यातील 4 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. राजीनामा, मृत्यू आणि इतर काही कारणामुळे रिक्त झालेल्या या जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकातून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेतून बेळगावातील टिळकवाडी भागात बांधण्यात आलेल्या कला मंदिर संकुलाचे उद्घाटन रविवार दिनांक 20 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेने आपल्या अनुदानातून जुने कला मंदिर पाडून त्या ठिकाणी व्यापारी संकुल आणि कला मंदिरची उभारणी केली आहे. या ठिकाणी व्यापारी दुकानांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी केली असून रविवारी सकाळी 11:30 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतील हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यानुसार युद्ध पातळीवर तयारी सुरू झाली असून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. डिझेल दरवाढ मागे घेण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या 3 दिवसापासून ट्रक मालकांनी संप पुकारला होता. या संदर्भात वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आज संप मागे घेण्याचा निर्णय ट्रक मालक संघटनेने घेतला आहे. वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ट्रक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून याबाबत तोडगा काढला. ट्रक मालक संघटनेच्या वतीने 6 प्रमुख मागण्या केल्या होत्या. याबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष षण्मुखाप्पा यांनी 3 महिन्यात 4 सीमा चौक्यांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. असे सांगून 2023 मध्ये डिझेलच्या किमती घाईघाईने वाढविण्यात आल्या आहेत. त्यावर अभ्यास करू, तसेच सरकारशी पुन्हा एकदा चर्चा करून डिझेल दर कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे, असे यावेळी सांगण्यात आले. बेंगलोर धारवाड मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा आता बेळगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने या नव्या मार्गाला मंजुरी दिली असून यामुळे उत्तर कर्नाटकातील प्रवाशांना जलद आणि आधुनिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. ही रेल्वे सकाळी 5:45 वाजता बेंगलोरहून सुटून दुपारी 1:30 वाजता बेळगावला पोहोचेल. परतीचा प्रवास दुपारी 2 वाजता सुरू होऊन रात्री 10:10 बेंगलोरला पोहोचेल. या सेवेमुळे बेळगाववासियांना जलद आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार असली तरी अधिकच्या भाड्याने सर्वसामान्य प्रवाशांसाठी ती परवडणार नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारे प्रमुख मार्ग, मध्यवर्ती चौकातील काही अतिक्रमणे पालिकेच्या वतीने हटवली जाणार आहेत. शहरातील विविध वर्दळीच्या रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय विविध ठिकाणी पालिकेच्या जागेवर मिळकतीवर काही जणांनी अतिक्रमणे केली आहेत. अतिक्रमण हटाव मोहीम राबवून पालिका या मिळकती ताब्यात घेण्याच्या विचारात आहे. यापूर्वीच पालिका अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार होती, मात्र पालिकेचे अंदाजपत्रक व सर्वसाधारण सभेनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी बेळगाव व चिकोडी येथे विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 1 वाजता बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे गेट जवळील स्मार्ट सिटी निधीतून बांधण्यात आलेल्या कला मंदिरचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर सुवर्ण विधानसौध परिसरात कृषी भवनाच्या वतीने बेळगाव विभागातील शेतकऱ्यांना विविध सवलतींचे वितरण करण्यात येईल. दुपारी 2:30 वाजता चिकोडी येथे आयोजित कर्नाटक राज्य यादव हानबर संघाच्या शताब्दी महोत्सवात ते सहभाग घेणार आहेत. महात्मा गांधी नरेगा योजनेच्या वतीने ग्रामीण विभागातील नागरिकांना वर्षातून किमान
100 दिवस मजुरीची हमी दिली जाते। याशिवाय त्यांना स्थलांतर करावे लागू नये व गरिबीतून मात करीत त्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी ही योजना कामधेनूप्रमाणे काम करीत असून सर्वांनी या योजनेचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन चिकोडी तालुका पंचायतीमधील नरेगा योजनेचे सहाय्यक संचालक शिवानंद शिरगावी यांनी केले आहे। यावेळी तालुका पंचायतीचे IEC संयोजक रणजित कार्णिक, PDO, BFT व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, मुस्लिम समाजाला विशेष सवलती, मागासवर्गीय निधीचा दुरुपयोग या विरोधात भाजपने राज्याध्यक्ष विजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विरोधात जन आक्रोश मोर्चा विजापुरात काढण्यात आला। भ्रष्ट काँग्रेस सरकार हटवा, महागाई विरुद्ध लढा अशा घोषणा देत भाजपचे हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। कोगनोळ येथील माळभाग हालसिद्धनाथ नगराजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंधश्रद्धा व करणीचा प्रकार उघडकीस आला। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। येथील हालसिद्धनाथ नगरातील रहिवासी सतीश आनंदा कांबळे यांचे निधन झाले होते। त्यांच्यावर अंत्यसंस्कार येथील टेकडीजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये करण्यात आले। यावेळी त्यांच्या माथी सावडणे विधीप्रसंगी गेलेल्या नागरिकांना या ठिकाणी नारळाला काळा धागा गुंडाळलेला व त्या सभोवती लिंबू ठेवलेला प्रकार निदर्शनास आला। सदर असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकातून होत आहे। रायबाग तालुक्यातील 29 तलावात पाणी सोडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। जून नंतर सर्व तलाव भरण्यात येतील। आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या तालुक्यात भासणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केली। ते येथील लोकोपयोगी विभाग प्रवासी मंदिरात सार्वजनिकांच्या समस्या ऐकून घेऊन बोलत होते। अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे किडनीग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे। अशावेळी या रुग्णांना डायलिसिस अत्यावश्यक असते। मात्र निपाणी तालुक्यात शासकीय पातळीवर डायलिसिसची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खासगी दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भूदंड सहन करून डायलिसिस करून घ्यावे लागते। मात्र आता सरकारने तालुक्याचा दर्जा मिळालेल्या शहरामध्ये डायलिसिसची सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे यंत्रांची खरेदी झाली आहे। निपाणीतही महात्मा गांधी रुग्णालयात मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार आहे। यासाठीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ही सुविधा रुग्णांसाठी सुरू होणार आहे। श्री कलमेश्वर, श्री चांगलेश्वरी व श्री महालक्ष्मी देवी वाढदिवस अशा संयुक्त यात्रोत्सवानिमित्त लोकमान्य केसरी बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन येत्या 24 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र मैदान येळ्ळूर बेळगाव येथे करण्यात आले आहे। या दरम्यान एकूण लहान मोठ्या अशा 84 कुस्त्या घेण्यात येणार असून 4 आकर्षक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे। तरी कुस्ती शौकीनांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन कुस्ती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप देसाई यांनी लोकमान्य रंगमंदिर कोणवाळ गल्ली बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष भोला पाखरे, दौलत कुगजी, सचिव दीपक कर्लेकर, खजिनदार दुधाप्पा बागेवाडी, सतीश कुगजी, हनुमंत पाटील, विलास नंदी, मोहन कुगजी, श्रीधर कांचिडे, अनंत कुंडेकर, मल्लाप्पा पाटील आणि राजू दोडणावर आदी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।